आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आउटपुट एडिटर मनोज भोयर सर. सर, आपण पूर्ण हा सगळा युक्तिवाद पाहिला. बरोबर 4:21 या युक्तिवादाला सुरुवात झाली. या युक्तिवादात काही महत्त्वाचे टप्पे होते. जयंत पाटील यांची नियुक्ती बेकायदेशीर ठरवणं असू दे, अजित पवार गटाकडून घटनेसंदर्भात, पक्षाच्या घटनेसंदर्भात अजित पवार गटाकडून काही सवाल उपस्थित करणं असू दे आणि यावर शरद पवार गटाकडून पक्षचिन्ह गोठवू नका, आमचं म्हणणं ऐकून घ्या असं सांगणं असू दे. ही एकूणच सगळी सुनावणी पाहता काय एकूणच तुम्ही या सगळ्या संदर्भात अधिक विश्लेषण कराल? महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात शिंदे आणि ठाकरे गटाचा जो वाद निवडणूक आयोगात आणि त्यातले अनेक मुद्दे सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडले गेले, त्याची उजळणी पुन्हा एकदा राष्ट्रवादीतल्या या वादानं झाली. हा वाद निवडणूक आयोगात पोहोचू नये यासाठी शरद पवारांनी शिकस्त केली. पण अजित पवार आणि शरद पवार यांच्या या दोन्ही गटाकडनं प्रतिज्ञापत्र सादर झाल्यानंतर दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद केले गेले. अजित पवारांचे युक्तिवाद त्यांच्या गटाचे हे जास्त चर्चेत राहिले, कारण या आयोगाची आजची सुनावणी संपल्यानंतर आपण पाहिलं की अभिषेक मनु सिंघवी आयोगाच्या बाहेर पत्रकारांना सामोरे गेले. त्यावेळी त्यांनी एक मोठा आरोप निवडणूक आयोगावर केला आणि तो म्हणजे आमची बाजू ऐकून न घेता हा निर्णय दिला गेला. अर्थात ही सुनावणी पुन्हा एकदा सोमवारी होणार आहे, पण या आयोगाच्या सुनावणीमध्ये 4 मुद्दे अत्यंत महत्त्वाचे. ते म्हणजे शरद पवारांच्या निवडीला एक मोठं आव्हान दिलं गेलं. आपण पाहिलं की आतापर्यंत जेव्हा पक्ष फुटला आणि अजित पवार गट हा वेगळा झाला, त्यावेळेला त्यांच्या नेत्यांनी छगन भुजबळपासून सुरुवात झाली, प्रफुल्ल पटेल सुद्धा त्यात उतरले आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात शरद पवारांवर आरोप केले. पण नंतरच्या काळात अजित पवारांनी अजिबात आरोप केले नाही. त्यांची भूमिका ही मवाळ दिसली, कारण ते शरद पवारांना थेट भिडताना दिसले नाही. मात्र आजच्या युक्तिवादादरम्यान आपण पाहिलं की जे आरोप युक्तिवादाच्या माध्यमातून करायचे होते ते सर्वच आरोप त्यांनी केलेले. अर्थात तिथले आरोप म्हणता येणार नाही, ती बाजू असते, ती मांडणी असते आपल्या गटाची. आणि त्यांनी जे संदर्भ दिले ते सुद्धा शरद पवारांच्या निवडीला आव्हान देणारे होते. 1968 साली केंद्रीय निवडणूक आयोगानं जो निर्णय दिला होता पक्षवादाच्या संदर्भात, त्याचा दाखला सुद्धा यावेळी सुनावणीच्या शेवटी दिला गेला. जयंत पाटील यांची नियुक्ती ही बेकायदेशीर आहे, घटनाबाह्य आहे असं म्हणत शरद पवारांवर आणि त्यांच्या गटावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न आजच्या सुनावणीत जरूर झाला. आता शरद पवारांकडून आणखी कोणते महत्त्वाचे युक्तिवाद त्यांच्या गटाकडनं हे सोमवारच्या सुनावणीत केले जाईल लागवी, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पण आपण बघितलं की या दोन्ही गटामधला तीव्र संघर्ष आजच्या सुनावणीमध्ये आपल्याला ठळकपणे दिसला, प्रखरपणे दिसला. कारण आज जे बोलायचं होतं, जे मांडायचं होतं शरद पवारांच्या विरोधामध्ये, ते सगळं मांडण्याचा प्रयत्न हा अजित पवार यांच्याकडून केला गेला. महेश जेठमलानी, नीरज कौल हे अजित पवार गटाचे महत्त्वाचे 2 वकील होते आणि आपण पाहिले की हीच नावं शिंदे आणि ठाकरे गटाच्या निवडणूक आयोगाच्या सुनावणीसमोर आणि सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीसमोर आपण पाहिलेले आहेत. तशाच प्रकारचे युक्तिवाद, घटनेचा वारंवार दिला गेलेला दाखला किंवा संदर्भ, हेही सुद्धा आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या निवडणूक आयोगातल्या वादात आपल्याला पाहायला मिळाले. याचा अर्थ स्पष्ट आपल्याला पाहायला मिळतो की शिंदे आणि ठाकरे गटाच्या वादामध्ये जो निवडणूक आयोगासमोर आणि सुप्रीम कोर्टासमोर पुढे आला, त्या सर्व गोष्टींचा संदर्भ आपल्याला वेळोवेळी हा दिला जाईल, हेही आपल्याला पाहायला मिळेल. पण आज सुनावणीच्या अंतिम टप्प्यामध्ये म्हणजे आजच्या सुनावणीच्या वेळेला आपण हे जरूर पाहिलं की अजित पवार गटानं या वादाचा संदर्भ दिला, कारण त्यातले अनेक निरीक्षणं, त्यातला काही आदेशही असू शकतो किंवा ज्या बाबी मांडल्या गेल्या किंवा निवडणूक आयोगाचं जे काही म्हणणं होतं ते सुद्धा पुढे दिसण्याची ही अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो, कारण त्याचा अजित पवारांनी संदर्भ दिला सुनावणीच्या दरम्यान. आता शरद पवारांच्या संदर्भामध्ये आणि आपली बाजू ठळकपणे आयोगाच्या समोर यावी म्हणून जे काही प्रयत्न अजित पवार गटाच्या वकिलांनी केले, पण त्यात आपण पाहिलं की सुनावणीच्या दरम्यान शरद पवार गटाकडून मध्ये मध्ये माहिती दिली जात होती, पण बहुतांश युक्तिवाद जोरकसपणे मांडण्याचा प्रयत्न हा अजित पवार गटाने केलेला आहे. पण शरद पवार गटाचा जर महत्त्वाचा आधार असेल तर ते घटनेच्या बाजूनं जे काही मुद्दे आहेत ते मांडण्याचा सातत्यानं प्रयत्न करत होते. घटनेनुसार शरद पवारांची निवड झालेली आहे, जयंत पाटलांची निवड ही घटनेनुसार झाली आहे, पण त्याला प्रतिवाद करताना त्यांनी काय म्हटलं की शरद पवारांची निवड ही घटनेला अनुसरून नाही, अनेक वर्षांपासून घटनेला अनुसरूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडणूक सुद्धा झालेली नाही. याचं उत्तर पवार गटाला, शरद पवार गटाला हे द्यावं लागेल.
आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जयंत पाटील यांची निवड ही बेकायदेशीर आहे, घटनेला धरून नाही असं त्यांचं म्हणणं आहे. अर्थात बहुतांश देशातले पदाधिकारी, पक्षाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष हे आपल्या बाजूने असल्याचा दावा निवडणूक आयोगाच्या बाहेर अनेकदा पत्रकार परिषदेमध्ये प्रफुल्ल पटेल जे पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत त्यांनी केलेला आहे. पण 24 प्रदेशाध्यक्ष हे शरद पवार गटाच्या बाजूने आहेत, त्यांनी तशी पत्र दिली आहेत असं अजित पवार गटानं म्हटलेलं आहे. आता जी कागदपत्र अजित पवार गटानं दिलेली आहे निवडणूक आयोगाच्या सुनावणीत, कारण प्रतिज्ञापत्र आधी सादर करावं लागतं आणि मग त्यावर युक्तिवाद करावे लागतात आणि मग ते खोडून काढावे लागतात, म्हणून दावे प्रतिदावे हे आयोगासमोर सुनावणीत येत असतात. आपण पाहिला एक महत्त्वाचा आरोप जो अभिषेक मनु सिंघवी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला तो असा आहे की खोटे प्रतिज्ञापत्र, खोटी कागदपत्र ही सादर केली गेलेली हा अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर आरोप आहे. अगदी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.